दाखल झालेले आहेत। आतापर्यंत अनेक जण यात होरपळल्याची देखील माहिती मिळते। सध्या या परिसरातील लोकांना देखील इथून बाहेर काढलं जात आहे। कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आणि स्फोटाची झळ आसपासच्या काही किलोमीटर अंतरावर इमारतींना देखील पोहोचलेली पाहायला मिळते। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ही कंपनी आहे जिथे हा स्फोट झालेला आहे आणि स्फोटानंतर कंपनीला भीषण अशी आग लागलेली आहे। तर स्फोटानंतर परिसरात धुराचे काळे लोट पसरलेत। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण कंपनीत अजूनही सातत्याने स्फोट होत असल्यामुळे काळजी वाढलेली आहे। या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की या कंपनीच्या 2 ते 3 किलोमीटरच्या परिघातील अनेक इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत। कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही घटना घडलेली आहे। ही आग लवकर नियंत्रणात आली नाही तर त्याची झळ आसपासच्या कंपन्यांना देखील बसण्याची शक्यता आहे। भयंकर म्हणजे ही कंपनी रहिवासी भागालगत असल्यामुळे प्रशासनाची सध्या काळजी वाढलेली आहे। घटना घडलेली ही कंपनी केमिकलची आहे आणि त्यामुळे बॉयलरमध्ये केमिकलच्या स्फोटामुळे ही आग लागली आणि त्यामुळे ही आग आता सर्वसामान्य आगीसारखी नाहीये। तिला विझवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा मारा करावा लागणार आहे आणि त्यामुळेच ही आग विझवण्याचे मोठं आव्हान सध्या अग्निशमन दलाच्या पुढे आहे। अग्निशमन दलाकडून मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न लवकरात लवकर सुरू झालेले पाहायला मिळतात। प्रशासन इथवर पोहोचलेलं आहे। आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवायचे कारण आजूबाजूला अनेक इमारती आहेत। हा एमआयडीसीचा परिसर आहे आणि त्यामुळे इथे मोठमोठे कारखाने आहेत, काही केमिकल कंपन्या देखील आहेत आणि त्यामुळेच या कंपनी लागलेली आग विझवणं अग्निशमन दलासमोरचं मोठं आव्हान आहे। तर याच कंपनीच्या शेजारी एक ह्युंदाई कंपनीचा देखील शोरूम होता आणि हे शोरूम देखील आता जळून खाक झाल्याची माहिती मिळते। ही आग पसरत चाललेली आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवलं नाही तर आणखी काही इथल्या आजूबाजूच्या इमारती तसंच कारखाने या आगीच्या भक्ष्यस्थानी येऊ शकतात, ज्याच्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं। हे केवळ आर्थिक नुकसान नसेल तर ते मनुष्यहानी देखील त्याच्यामध्ये होऊ शकते आणि म्हणूनच या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं हे अग्निशमन दलापुढचं मोठं आव्हान आहे। सुनील जाधव माझे घटनास्थळी पोहोचलेले आहेत सहकारी आणि त्यांच्याकडून आपण थेट अपडेट्स घेणार आहोत। सुनील, सागर अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर या ठिकाणीच मी ज्या ठिकाणी उभा आहे फेज 2 परिसर आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अजूनही आग आटोक्यात आली नाही आहे। ही भीषण आग या ठिकाणी बॉयलर स्फोट झालेला केमिकल कंपनीमध्ये आणि त्या केमिकल कंपनीमध्ये एक नाही तर 2 स्फोट मोठमोठे झालेले आहेत। एकंदरीत अग्निशामक दलाची टीम जी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करते। कल्याण असेल, उल्हासनगर असेल आणि त्याचबरोबर वॉटर टँकर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि ही आग इतकी भीषण आहे की या कंपनीच्या आजूबाजूची जी कंपनी आहे त्यांना ही आग लागण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जाते। आपण पाहू शकतो की या कंपनीच्या बाजूला जी कंपनी आहे ती कंपनी देखील या ठिकाणी पूर्णपणे आगीत जळून खाक झालेली या ठिकाणी दिसून येत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या बॉयलर स्फोट इतका भीषण होता की या परिसरात काही ठिकाणी अनेक घरामध्ये रहिवासी घरामध्ये या ठिकाणी लोकांच्या घरातल्या काचा देखील यामुळे फुटलेल्या आहेत। याआधीही असा प्रकार घडलेला, मात्र या ठिकाणी ही आग कशामुळे लागली व या आगीचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी या ठिकाणी आग जी आहे ती पसरतच चाललेली आहे। पूर्ण परिसर जो आहे तो धुरामध्ये झाकला गेलेला आहे। एकंदरीत अग्निशामक दलाच्या या ठिकाणी 9 ते 10 गाड्या आतापर्यंत पोहोचलेल्या आहेत। युद्ध पातळीवरती आग विझवण्याचं काम जे आहे या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर देखील या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या आगीमध्ये कमीत कमी 15 ते 20 कर्मचारी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या ठिकाणी जे जखमी आहेत अजूनही काही कर्मचारी आतमध्ये फसल्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र अग्निशामकची दलचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याबरोबर या ठिकाणी पोलीस यंत्रणा असतील, स्थानिक नागरिक असतील, या मोठ्या प्रमाणात या कंपनीमध्ये या ठिकाणी जे लोक फसले त्यांना काढण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर आग विझवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। अनेक गाड्या ज्या ब्लास्टमुळे या ठिकाणी हा ब्लास्ट इतका भीषण होता की या ब्लास्टमध्ये अनेक गाड्या या रस्त्यावरनं जात असलेल्या अनेक गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे याच्यामध्ये झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे।
नक्कीच, आणि सुनील. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी अजूनही पाण्याचे टँकर जे आहेत ते मागवण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी जे आहे आगीवरती नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी जे आहे युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम करताना दिसून येत आहेत. नक्कीच सुनील, याच आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे असा आहे, ही आग सर्वसामान्य आगीसारखी नाहीये, कारण